शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी केला मंदिर पाडण्याचा कट रचल्याचा आरोप। ऐरोली सेक्टर 17 मधील इच्छापूर्ती मंदिर पाडण्याचा कट काही स्थानिक माजी नगरसेवक आणि स्थानिक आमदार करत असल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी केला आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते हे मंदिर वन संपत्ती घोषित करून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। ते म्हणाले की आम्हाला माहिती मिळाली आहे की हे मंदिर पाडण्यासाठी मंत्रालयात मोठ्या प्रमाणात बैठका सुरू आहेत। प्रशासनाला वरून आदेश मिळताच आणि प्रशासनाचे लोक ताबडतोब मंदिर पाडण्यासाठी पुढे येतात। तर आता आपण मंदिर वाचवण्यासाठी लढू। आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कटाची माहिती दिली आहे आणि गरज पडल्यास मी मुख्यमंत्र्यांनाही याबद्दलची माहिती देईन, यावेळी विजय चौगुले यांनी सांगितले। बघा, म्हणजे विजय चौगुले आणि ट्रस्ट नाही, इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय आहे। हा विजय चौगुलेचा वैयक्तिक विषय नाही, इथं सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय आहे। इथल्या सर्व गणेश इच्छापूर्तीवरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेचा विषय आहे आणि त्या ह्याच्याने आम्ही ही लढाई लढणार आहे आणि उद्या वेळ काळ आली तर आम्ही कोणी शांत बसणार नाहीये। याची जी काही लढाई लढायची आम्ही ती लढाई करायची आम्ही पूर्व तयारी ठेवलेलं आहे। फक्त आमचं म्हणणं आहे की आम्ही लॉ अँड ऑर्डर कायदा हातामध्ये घ्यायला मागत नाही, पण ज्या पद्धतीने यांचं मंत्रालयामध्ये मीटिंग होऊन मंदिर तोडून टाकाच, लगेच इकडे आयुक्त साहेब सुद्धा लगेच त्यांचे अधिकारी सुद्धा मग लगेच पोलिसांना हे करून पोलीस लोक पण एवढे तत्परतेने पुढे येत आहेत का मला सुद्धा त्याच्याबद्दल पण मला थोडा शंका वाटायला लागलेली आहे। आणि पण इथे या ज्या काही गोष्टी घडतात आणि घडत आहेत त्या सर्व गोष्टीची कल्पना एक मी शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून जिल्हा प्रमुख आहे, इथं युवासेना जिल्हा अध्यक्ष आहे, आम्ही सर्वजण आम्ही एकमेकाशी आम्ही चर्चा करून त्याबाबत आम्ही आमचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही या सर्व गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलेलं योग्य वेळेला योग्य डिसिजन घेऊ। कुठल्याही परिस्थितीमध्ये या इथल्या सर्वसामान्य जनतेला वेठीस पकडलं जाणार नाही, जनतेला या धार्मिक भावना कोणाच्याही दुखावल्या जाणार नाही याची काळजी आपण घेऊ, असा संदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला आहे आणि तसं आम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवलेला आहे। प्रशासनाने जर जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही, त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायद्याच्या ह्याच्यात जाऊन जर प्रशासनाने जिद्दीने काही करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल। आम्ही गोळ्या खायला आम्ही तयार आहोत, मग आम्ही अटक तर होणार नाही, पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार होतो। शेवटी काही झालं तरी चालेल, पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय चौगुले तयार। या इथले एक स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर हा आमदार याला जास्त हे झालंय की
वातावरण कसं खराब करता येईल हे चाललेलं आहे. आणि इथं मी तर सांगितलं आता तर आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत, आम्ही शहापर्यंत पोहोचवणार आहोत, फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही, आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. शिंदे साहेबांचं जर आम्ही आमची उद्याच एखाद्या वेळेस ही याबाबतीत साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रिसर साहेब जे काय प्रशासनाचे बोलायचे ते बोलतील.